आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। अंबड पोलिसांकडून नवीन कायद्याविषयी विद्यार्थी, पत्रकार, नागरिकांना मार्गदर्शन। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 लागू झाल्यानं नागरिक, पत्रकार आणि विद्यार्थ्यांना या नव्या कायद्याची माहिती देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात आज सकाळी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं। या अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र घेण्यात आलं। यावेळी नवीन कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, तपास प्रक्रियेत होणारे बदल, डिजिटल पुराव्यांचे महत्त्व, मोबाईल फॉरेन्सिकचा वापर आणि ई-साक्ष ॲप्लिकेशन याविषयी सखोल माहिती देण्यात आली। या कार्यक्रमानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी KSKW महाविद्यालय उत्तम नगर येथे जाऊन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना नवीन कायद्यांची माहिती दिली। आमूलाग्र सुधारणा न्यायाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन कायद्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। उदाहरणार्थ, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे, त्याच्यामध्ये तपासादरम्यान जर तो गुन्हा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळी बोलवून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे। याशिवाय मोबाईलमधून घटनास्थळाचं चित्रीकरण करता येणार आहे। तसंच जी काही जप्ती असेल त्या जप्तीसाठी ई-साक्ष हे ॲप गव्हर्नमेंटतर्फे सर्व तपास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलं आहे, जेणेकरून यापुढे पंच किंवा साक्षीदार फितूर न्यायालयामध्ये ट्रायलच्या दरम्यान फितूर होणार नाहीत आणि या ई-साक्षमधून ऑटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट होतात। ते आम्ही मान्य न्यायालयात सादर करतो आणि मान्य न्यायालयात सुद्धा प्रत्यक्ष या ई-साक्षचा ॲक्सेस दिलेला आहे। त्याद्वारे ते ती जी प्रोसेस आहे तपासादरम्यानची ती स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतात। याशिवाय या नवीन कायद्यांचा अंमलबजावणी करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत, नवीन तरतुदी, काही वगळलेल्या तरतुदी, या तरतुदींचा प्रत्यक्ष व्हिडिओज सर्वांना दाखवलेले आहेत। त्याचं ट्रेनिंग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे। त्या दृष्टीने सर्व स्टाफ हा नवीन कायदे वापरण्यासाठी सज्ज झालेला आहे। याच्यात भर म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयाने घटनास्थळाचं 3D चित्रीकरण करण्यासाठी 3D फॅरो लेझर स्कॅनर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये घटनास्थळाचं लेझर रेजच्या साहाय्याने 3D चित्रीकरण होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत। या उपक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।